नमस्कार मंडळी, सध्या झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे। या मालिकेत नवनवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत। या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत। या मालिकेत नुकतंच जयंत जान्हवीचा लग्न सोहळा पार पडलेला आहे। लग्नानंतर आता जान्हवीसमोर जयंतचं क्रूर सत्य उघड झालं आहे। तो हिरो नसून जयंत हा खलनायक दाखवलेला आहे। काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या प्रोमोनुसार जयंतचा खरा चेहरा लग्नानंतर जान्हवी समोर आला आहे। त्या प्रोमोमध्ये एक झुरळ जान्हवीच्या साडीवर येतं। ते झुरळ बघून जान्हवी प्रचंड घाबरते। त्यामुळे जयंतला खूप राग येतो व ते झुरळ जयंत दोन्ही हाताने चिरडतो आणि ते दुधात टाकून पितो। हे सगळं जयंतचं रूप पाहून जान्हवीला खूप धक्का बसतो। लक्ष्मी निवास ही मालिका कन्नड मालिका लक्ष्मी निवासा या मालिकेचा रिमेक आहे। त्यामुळे त्या मालिकेत जसा जयंत क्रूर, विक्षिप्त, मनमानी वृत्तीचा दाखवलेला आहे, तसाच ह्या मालिकेत सुद्धा जयंत खलनायक दाखवलेला आहे। तो विक्षिप्त, क्रूर वृत्तीचा दाखवला आहे। जयंत या मालिकेत अनेक खून करताना दाखवण्यात येणार आहे। तर मंडळी, पाहूया काय आहे सविस्तर माहिती। जयंत हा जान्हवीवर खूप प्रेम करताना दाखवला आहे, पण तो तिच्यासोबत नाटक करत आहे। तो तिच्यावर खोटं प्रेम करत आहे। तसेच त्याचा क्रूर चेहरा फक्त जान्हवी समोर आलाय। जयंतचं पहिलं लग्न झालेलं असतं व तो सर्वांपासून लपवून ठेवतो। तर लक्ष्मी निवासमध्ये येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपल्याला जयंतचं खरं रूप भावना व सिद्धू समोर येणार आहे। तसंच जयंतचं पहिलं लग्न झालेलं असतं व त्याची पहिली बायको तिच्या शाळेतल्या मित्राला भेटण्यासाठी जाते। ते पाहून जयंत खूप चिडतो। तो तिला घरामध्ये मारून टाकतो। जयंत त्याच्या पहिल्या बायकोचा खून करतो। आता जयंतचं लग्न झालेलं आहे हे सत्य जान्हवी समोर येणार का, हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तसेच या मालिकेत जयंत हा मानसिक रुग्ण दाखवण्यात येणार आहे। तर येणाऱ्या पुढील भागांमध्ये जयंतचे अनेक चेहरे समोर येणार आहेत। तर मंडळी, जयंत हा मालिकेत क्रूर खलनायक दाखवण्यात येणार आहे। येणाऱ्या भागांमध्ये जयंतचे सत्य सगळ्यांसमोर उघड होणार आहे। तर मंडळी, तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का? नक्की कमेंट करून सांगा। मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।